नमस्कार मंडळी, कोकण गाव चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे दुसरा दिवस आणि ऊन पडलंय बाहेर बघा इकडे गावी. आणि आम्ही आज चाललोय मासे पकडायला. बघू नदीवर जातोय आम्ही मासे पकडायला, कारण पाणी पण नदीला कमी आहे, कारण पाऊस तर नाही इकडे, धरणामध्ये मासे पकडू शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही नदीवर चाललोय. बघूया नदीवर काय मासे वगैरे भेटतात का, आणि मजा करायला जातोय नदीवरती. पोहायला पण जाऊ इकडे. आणि इकडे चालतोय, बसलाय. सकाळची वेळ आहे, 10:30 वाजलेत. आता पोरं आलेत बघा तिकडे, थांबलेत. आम्ही जातोय त्यांच्यासोबत. बघू आता किती मासे भेटतात ते. काय सर्व काढून ठेवलं काय? मला नको आता, हात चिपचिपी एक गर्दे काढून. तू काय आयुषची टी शर्ट घातला? एक फणस खातोय. आम्ही आता चाललोय नदीवरती मासे पकडायला. आहे बघा, भरपूर पोर आहेत. आणि इकडे शेती आहे इकडे आमची. थोडस बघा पाऊस नाही पडला, लावायचं बाकी आहे. इकडे रोड आहे आमचा, वाडीतून येतं असं वाट. आणि इकडे बघा इकडे मंदिर पण आहे व इकडे शेती आहे. आणि तिकडे स्कूल आहे, तिकडे त्या साईडला 4थी पर्यंत स्कूल आहे. आणि असा पूर्ण आजूबाजूला परिसर. इकडे मंदिर आहे बघा, मस्त आहे. कृष्ण मंदिर आहे, जांगलदेव मंदिर त्या साईडला मस्त आहे बघा. आता आम्ही आलोय शेवळीमध्ये बघा. हे आमचं ताईचं घर आहे इकडे. ताई आता आहे ना इकडे. आणि इकडे शेवळी वाडी आहे, अशी घर आहेत तिकडे. ताई तर नाही घरी बघा. इकडे ताईचं घर आहे, बघील ताई व्हिडिओ मध्ये. आता आम्ही आलो शेवळच्या इकडे खाली, म्हणजे रोडवरती आलो. मेन इकडे जांगलदेव मंदिर आहे, श्रीकृष्ण मंदिर आहे पण. आणि इकडे बघा हा मेन रोड आहे इकडचा. आणि हा आमच्या वाडीतून जातो रोड. शेवळीमध्ये जातो पण रोड, आणि वाडीमध्ये पण जातो. तिकडून पण आहे वाट, आणि इकडून पण असं गेला रोड. आणि इकडे पाऊस भरलाय भरपूर. मासे जाम भेटतील असा अपेक्षा आहे आम्हाला. बघू किती भेटतात बघू आता. खेकडे वगैरे भेटले तरी चालेल, तरी आम्ही शिरणी वगैरे आम्ही ट्राय करू हलवायला. पोरं तर भरपूर घेऊन आलोय, 7-8 पोरं आहेत. आणि पोहू वगैरे म्हणजे पोहायला पण जाऊ. बघू पाणी पाहिजे फक्त थोडस. आणि वारा सुटला बघा इकडे, एक नंबर वारा सुटलाय. हवा सुटले म्हणजे गरम होते तसं. आणि पाऊस पण जोरात यायची शक्यता आहे. आला पाहिजे पाऊस 4 वाजेपर्यंत संध्याकाळी. आत्ता आम्ही मेन रोडला आलोय मंडळी बघा. आणि इकडे असं चाललोय, वातावरण बघत बघत चाललोय बघा. इकडे शेती पण आहे, शेवळची शेती आहे इथे, काही शेती. इकडे मंदिर आहे. इकडून आम्ही आता खाली आलो. आणि हा मेन रोड आहे, असं इकडून बस वगैरे जातात. म्हणजे या साईडला असं इकडे रिंगणे पाचल वगैरे या साईडला जाते गाडी. आणि इकडे असं लांजा आहे या साईडला, आमचं गाव मेन. आणि इकडे लांजा, या साईडला लांजा म्हणजे मुंबई गोवा हवे लागतो या साईडला पुढे. आणि इकडे शेती गेले बघा. शेती अजून पाऊस नाही ना, त्याच्यामुळे थांबले. शेती बरोबर आलंय वरती तसं. शेती वगैरे आले बघा. म्हणजे गावी कसं आलो ना, असं मजा करायला खूप भेटते. म्हणजे असं फिरायला वगैरे भेटतं गावी. आणि असं वातावरण बघून ना मुंबईला वाटतच नाही. गावी एवढं असं भारी, म्हणजे असं भारी मुंबईचं दगदगीचं जेवण कोणालाच आवडत नसतं. म्हणजे पण तरी पण जबरदस्ती करायला लागतं मुंबईला जाऊन काहीतरी काम. गावासारखं सुख असं कुठे भेटणार नाही तुम्हाला शहरामध्ये. शहरामध्ये त्या बिल्डिंगमध्ये राहून वगैरे ना, किती मोठ्या फ्लॅटमध्ये राहिलात ना तरी गावचं जीवन आहे ना खूप सुंदर आहे मंडळी. हे तुम्हाला गावी आल्यावर अनुभवता येईल. पावसातून तर एकदम हिरवगार वाढेल पूर्ण. हे सर्व आहे ना, हे पूर्ण हिरवगार होणार. आता आहेच हिरवं.
मी असंच चाललोय जवळ तर मासे वगैरे आता जावं आतमध्ये घुसू इथून रोडला आणि पाठीमागे बघा बस पाठीमागे बस गेलाय आता पहिले लाल परी होते त्या व्हाईट झाली पूर्ण म्हणजे गाडी चेंज झाली पूर्ण लाल होता पहिला आता व्हाईट कलर दिलाय आणि असं वा 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 भारी वारा सुटलाय बघा एक नंबर वारा सुटलाय बघा खतरनाक हे बघा झाडाची पाने हातात त्याला दिसतंय वा 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 तर पाऊस येणार कॅन्सल कॅन्सल आला आला पाऊस हे बघा थेंब थेंब घालतायत वारा सुटलाय म्हणजे पाऊस जोरात आलाय बघा म्हणजे पाऊस यायची शक्यता झाली तशी आता थेंब थेंब गाळायला सुरुवात झाली तसं आणि म्हणजे पावसाचं वातावरण बघा आता मला थेंब थेंब गाळायला सुरुवात झाली बघा दिसतंय आता येईल उडायला नाही पाहिजे फक्त हवा सुटलाय हवेनुसार असं उडायला नाही पाहिजे पाऊस झाडाची पाने बघा वारा सुटल्याला सुरुवात झाली आता आम्ही आहे शेवळच्या इकडेच आहे म्हणजे आता आमच्या नदीकडे चाललोय असं 1 किलोमीटर आहे आमच्यापासून जवळपास 1 किलोमीटर चालावं लागतं असं अंतर आहे आता आम्ही आलो इकडे नदीकडे जातोय बघा या साईडला वातावरण झालंय पावसाचं जबरदस्त वातावरण आहे आज येणार असं वाटतंय पाऊस थोडीशी पायवाट आहे मेन रोडकडून आता खाली जातो आम्ही थोडी पायवाट आहे असं बघा आम्ही आता मंडळी इथं पर्याय छोटासा व्हाल टाईप आहे म्हणजे मध्ये नदी नाही नदी पुढे आहे मला तिकडे बघतो खेकडे वगैरे भेटतात का बघा सर्वजण असे बघतायत सगळे इकडे असे खेकडे वगैरे असतील कदाचित पाणी कमी आहे भरपूर पाणी एवढं नाही जास्त पाणी कमी आहे खूप पाणी आटलं बघा इकडे पूर्ण शिन्ने हलवाय इथपर्यंत येतो आपण पकडा पकडा मासे पकडा आणि हा ब्लॉगर आहे आमचा आशिष नवीन ब्लॉगर आम्हाला नदीतून जायचंय हा आता मंदिरावर ढोपरवर पाणी आहे ढोपरवर पाणीमध्ये आलोय आणि इकडे बघा ए ते तिकडून गेले काय इकडे ढोपरवर पाणी आणि आणि घुसलोय आम्ही नदीमध्ये पाणी भरपूर आहे तसं उंच खूप रात्रीचे मासे भेटते इकडे रात्री शांत असेल ना इकडे बघा हा बस ट्राय करते मासे बघायला काय एकतर आला का हा मासे होता हे पाऊस आला रे आता मंडळी बघा पाऊस आलाय जोरात म्हणजे येतोय आता ते बघा दिसत आहेत ना तुम्हाला थेंब थेंब घालतात बघा पाऊस जोरात आला तर म्हणजे नदीला मासे पकडून फायदा नाही आम्हाला घरी जायचं आम्ही चंदीचे मासे पकडू आमच्याकडे ऑप्शन भरपूर आहेत तसे मजा येईल ना इथून इथं उंच वाटतं असं इकडून पाऊस आलाय हे बघा पाऊस दिसतोय तुम्हाला आम्ही नदीमध्ये बघा ढोपरवर पाण्यामध्ये चालतोय बाहेरून वाट नाही बाहेरून घाण आहे ना त्याच्यामुळे जेव्हा जंगल थोडं जास्त आहे इकडे वाढलं इकडे कोण फिरत नाही ना त्याच्यामुळे बाहेरून चालू शकत नाही मग नदीच्या आतमध्ये स्वच्छ असतं पाण्यातून गेलं परवडतं म्हणजे पाण्यातून साईडून चाललोय इकडे उंच आहे या साईडला तेव्हा तिकडे खेकडे पकडत आहेत बघा चला पटकन पुढे त्याला किरवी दिसली
हे बघ हात घालून काढतोय. काय केवढाच भिजला ना. ही परतलं होतं तिकडे नाही दगड पडत नव्हती. पाऊस आलाय बघा इकडे मंडळी, जोरात पाऊस आलाय. आता आहे बारीक बारीक जोरात, म्हणजे अजून पडलाय ना बघा, पण पाऊस आलाय इकडे. आणि आम्ही भिजतोय. कोणी एकाने पण छत्री आणले, 2-2 मोबाईल घेऊन आले, पण छत्री कोणीच नाही आणले. हा पाण्यात उठतच नाही, मासे पकडतोय. नाही पाऊस आलाय, आता आम्ही भिजतोय बघा, पावसातून भिजतोय. म्हणजे आता खदून नाही पाणी झालं पाहिजे, दिसणार नाही. इकडे मासे ट्राय करतात पकडायला. अजून चालू की आताच आम्ही आलोय आणि पाऊस पण जोरात आला. पाऊस भरला होता, मागे बघितला असं व्हिडिओमध्ये तुम्ही, भरपूर जाम भरला होता. हो तिकडे झोपाळ्यामध्ये बसतायत लोक. म्हणजे असं मासे पकडायला कमी आणि इकडे मजा करायला जास्त येतो. आम्ही भेटले तर भेटले मासे, खेकडे वगैरे. हे का पाळणा आहे इकडे. हा दगडे ट्राय करतोय. आहे का कोण भेटला इकडे? बघ छोटस भेटला. हाय बऱ्यापैकी मोठा, म्हणजे एकदम छोटा नाही. 7 किलोचा आहे. किती ठेवला हा? एक फर्स्ट पकडलाय खेकडा दगडी खाली आणि इकडे लावलाय. 7.5 किलोचा आहे. चप्पल कुठं रे? पाऊस पडतोय जोरात, मोबाईल भिजलाय माझा. सुजल तुझ्याकडे काय ह्या होत्या त्या बारीक वाला उद्या काय आहे रे? आले का काय? इकडे बाहेर फेक असेल खेकडा का? ते हलत नाही खेकडे, माहिती आहे कसं ठेवतोय? ठेव ना, सोड अजून पावसा दिसतील ना. मी पण जरा बसतोय. आता मासे हलवतात. इथं शिरणी आहे, शिरणीच्या इकडे मध्ये मग खेकडे असतात ना, तिकडे जरा कचरा असतो त्याच्यामध्ये खेकडे असतात. ते आता साईडला गेला कचरा, बघू म्हणजे त्याच्यामध्ये खेकडे असेल तर खाली विणीमध्ये पडेल. आता एक कचरा तर आलाय, काय आहे का बघू, एखादा खेकडा वगैरे बाहेर फेकायला गेल तुला. मंडळी बघा, आता इकडे आम्ही काडी मारलेले आहे. काडी मारलेले बघा, सुजलने काडी मारले. बघूया काडी आहे की गाडी आहे का रे? आहे ना? अरे मोठी आहे रे, खूप मोठी आहे. इन लाव जायला ती पटकन ना, लय मोठी आहे रे. हा इन लाव लागल, खूप मोठी आहे. ए लाव इन लाव, खूप मोठी आहे गाडी. नीट घे ना, खाली तिथे अडकलंय. इकडे मोठी काडी मारलेली आहे. सुजलने भाड्याने मारली काडवी. नाही खालून जाईल पाय दे. पुरा घोसला पुढे ना. खूप मोठी काडवी मारला आहे सुजलने. म्हणजे बघा एवढी मोठी काडवी आहे, खूप मोठी आहे. तुम्हाला दाखवतो, जागा नाही ते व्हिडिओ करायला. मोठी काडवी आहे बघा, खूप मोठी काडवी आहे. जुन्यातली गाडी होती, भाड्याला मारलेली एकदम. मासा पण आलाय तिथे, एक मासा आलाय. इथं असं थोडासा म्हणजे जागा नाही, छोटासा वाळ टाईप नदीच आहे, पण पाणी आलंय ना तिथून थोडंसं. म्हणजे आम्ही नदीमध्ये बघा इकडे धरण बांधलंय कोणतरी, आमच्या गावातील लोकांनी बघा इथे धरण बांधले, मोठं धरण खूप तिकडचं. नदीला पूर्ण धरण बांधलंय आणि इकडे चटई वगैरे लागले. पाण्या चटईचं बांधकाम आहे पूर्ण. आणि इकडून पाणी येतात, इकडून मासे चढणार पूर्ण. नदीचा मासा इकडून चढणार पूर्ण. आणि तिकडे खाली खोईन लावले, म्हणजे असं छोटे खोईनीचे म्हणजे छोटे ते लावतात ना खोके, ते लावलेत. आणि इकडे बघा असं मोठं खूप पूर्ण नदी अडकवले. आता आम्ही पूर्ण जंगल भटकंती जंगलामध्ये आलो, पूर्ण जंगलामध्ये. इकडे सगळे जंगल आहे बघा, इकडे वाळ वगैरे असतात, प्राणी वगैरे इकडे असतात. इकडे जंगल आहे पूर्ण आणि नदीमध्ये, आम्ही जंगलामध्ये नदी आहे पूर्ण. हे भाले बिले घेऊन आलंय, कोण आला तर अचानक. आणि इकडे पाठी पण आहेत, चेक करतात तिकडून कोण येतंय का. पूर्ण जंगल आहे बघा, नदीच्या साईडून चाललोय. का तुमचं पाणी आहे? कोण नसतं ते फक्त.
हे सगळं शेती लय वाढलं खूप जंगल आहे. पण दगडाचा बाण पाऊस जोरात आला. पाऊस आता मोबाईल ठेवायला लागेल मला. आम्ही चाललोय मासे पकडून बघू की दाखवू किती मासे पकडले. एवढे मासे भेटले, खेकडे छोटे, एक काढवी भेटली मोठी. आणि आम्ही चाललोय आता. पाऊस गेलाय तर मंडळी बघा इकडे भरलाय तसा पाऊस, पण आता नाही पाऊस. या साईडला भरला, या साईडून येईल, जास्त येणार आहे वाटतं पाऊस आज. असं वातावरण आहे पावसाचं. या साईडला बघा नांगरत आहेत. पाऊस थोडा पडलाय, पावसातून वाट बघतात पावसाची. बैल आहेत बघा, उखळतात, उखळणी का चालू आहे. हा Last time we talked, you had nothing to say. You chose to walk, give what we had away. I hope you get what you're looking for, but babe, with me, you close the door on everything we could have been. Don't go thinking we could be friends. No, you can't bring us back from the dead, 'cause when you आता आम्ही आलोय मासे पकडून घरी. आणि बाहेर बघा पाऊस किती भरलाय तो. इकडे भरपूर पाऊस पडलाय, पडतोय, रिपरिप पडतोय.